पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत। मालवण कुंभार माठ इथं देवगड हापूस आंब्यांच्या कलमांना जुलै महिन्यातच मोहर आलाय। आंबा बागायतदार डॉक्टर उत्तम फोंडेकर यांच्या आंब्याच्या बागेतल्या आंब्यांना मोहर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं। थंडीच्या हंगामामध्ये नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहर जुलै महिन्यात आल्यामुळे कुतूहलाचा विषय बनलाय। हा मोहर फोंडेकर यांनी औषध फवारण्या करून भर पावसाच्या हंगामातही टिकवून ठेवलाय। नोव्हेंबर महिन्यात हा आंबा तयार होणार असून आंबा पेटीला 10,000 पर्यंत भाव मिळेल। जो का हा मोहर आलेला आहे मुबलक प्रमाणात, तर त्याच्यातून मला एक 4 पेट्या एक नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत नक्कीच तोडणीला सुरुवात होईल त्यावेळी। आणि त्यावेळी नोव्हेंबरला ज्यावेळी कच्चा जो आंबा असतो तो डझन त्याचा भाव एक 7 किंवा 6,000 पर्यंत असतो। आणि पिकलेला आंबा जर पाठवायचा झाला तर त्यावेळी त्याची किंमत 10,000 पर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत असते। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। तालुक्यातील शेवगा शिवारात देखील पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे मका पीक वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर आडवं झालं। अनेक मका उत्पादक शेतकऱ्यांचं यामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली आहे। यवतमाळमध्ये अतिवृष्टीनं झोडपलेल्या बळीराजावर आता आणखी एक नवं संकट ओढवलंय। जिल्ह्यात खरीपाच्या पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला। सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ज्वारी, मका यासह ऊस या नगदी पिकांना अळीचा मोठा फटका बसलाय। हुमणी अळी जमिनीमध्ये राहून विविध पिकांच्या मुळा कुरतडून मोठं नुकसान करते। त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट होऊ लागली। त्यामुळे आधीच अडचणीत असलेला बळीराजा आणखी अडचणीत सापडलाय। नाशिक जिल्ह्यात कांदा दरात घसरगुंडी सुरूच आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये 2 आठवड्यात उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये प्रति क्विंटल 500 तर सरासरी 150 रुपयांची घसरण झाली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। 2 आठवड्यांपूर्वी कांद्याची कमाल 2,100 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाली आहे। शेतकऱ्यांनी जीवापाड सांभाळलेल्या कांद्याचा दर कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। भंडारा जिल्ह्यात पावसानं अनेक दिवसांनंतर हजेरी लावली। पावसानं जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने उष्णतेमध्ये वाढ होऊन धान पीक करपण्याच्या मार्गावर होतं। मात्र पावसानं दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे।